केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध प्रहारचे थाली ताली बजाव आंदोलन। केंद्र सरकारने रासायनिक खतांची केलेली भरमसाठ दरवाढ व कडधान्यांची आयात थांबवावी या मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक तथा राज्यमंत्री ओम प्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशान्वये पाटण येथे माननीय शुभमजी उबाळे प्रहार संघटना तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली थाली ताली बजाव आंदोलन करण्यात आले। प्रहारच्या माध्यमातून आपण जे आंदोलन घेतलेलं आहे याची नेमकी पार्श्वभूमी काय आहे? सन्माननीय बच्चूभाऊ कडू साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदेशानुसार आज संपूर्ण राज्यभर ठीक 6 वाजता आंदोलन जाहीर केलं होतं आणि ते आज सर्व कार्यकर्त्यांनी पार पाडलेलं आहे। आज 6 वाजताच्या जे आंदोलन झालेलं आहे याची एकच मागणी आहे प्रमुख की महत्त्वाचा विषय की आज रासायनिक खतांचे दर वाढले होते। कालच्या तारखेला ते दर कमी केले, मात्र या ठिकाणी तूर आहे, मूग आहे, उडीद आहे यांची जी आयात केलेली आहे, केंद्र सरकारनं आयात केलेली आहे, ह्याचा सर्वप्रथम मी निषेध व्यक्त करतो। निषेध याच्यासाठी की ऑलरेडी आपल्या देशाकडं 42 लाख टनाची आवश्यकता आहे, त्याच्यामध्ये 45 लाख टन तूर उपलब्ध आहे आपल्याकडं, त्याच्यामध्ये आवश्यकतेपेक्षा 2 लाख टन जास्त आपल्याकडं माल शिल्लक आहे, तूर शिल्लक आहे। त्याच्यामध्ये केंद्र सरकारनं आज 6 लाख टन या ठिकाणी तूर मागवलेली आहे, आयात केलेली आहे। खरं तर हा निर्णय शेतकऱ्यांच्या जीवावर म्हणू शकतो किंवा शेतकऱ्याला एक चाबूक मारण्यासारखी एक हा निर्णय आहे। याचा सर्वप्रथम मी धिक्कार व्यक्त करतो, कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे। शेतकरी जगला तर या ठिकाणी सर्व नेते असतील, संपूर्ण जग असेल हे जगणार आहे। तर या ठिकाणी शेतकऱ्याच्या दिलासाचा एक निर्णय झाला पाहिजे की जी आयात आहे ही आयात थांबली पाहिजे। महत्त्वाचं आहे, या अनुषंगाने हे आजचं आंदोलन आहे। यावरती शासनाने जर योग्य निर्णय घेतला नाही तर तुमची भूमिका काय असणार? आमची भूमिका एकच आहे की सन्माननीय बच्चूभाऊ कडू साहेब वेळ प्रसंगी जे काही निर्णय घेतील, कोणताही निर्णय घेतील, त्या निर्णयाला अनुसरून आम्ही पूर्ण राज्यभर आंदोलन करायला तयार आहे। पाटण तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। यावेळी पदाधिकारी माननीय तुषार कांबळे, माननीय उदय माने, माननीय दीपक कवर, माननीय सागर डिगे, माननीय निखिल माने इत्यादी उपस्थित होते। पाटण शहर प्रतिनिधी चंद्रकांत सुतारसह पंचनामा न्यूज संतोषी जगदाळे।